ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, आज तुम्ही देखील बघितलं असेल की इंडिया आघाडीचे खासदार आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती मोर्चा त्यांनी काढलेला आहे, काय म्हणाल तुम्ही? नाही बघा, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढणं, खरं म्हणजे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचे जे काही मूळ आरोप आहेत त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे मताची चोरी झाली, मतदार याद्यामध्ये नाव वाढवले, मतदार याद्यामधून नाव वगळले, कधी म्हणते EVMचा घोटाळा झाला। आरोप काही त्यांनी अजून पक्के एका मुद्द्यावरती आले नाहीत। मला हे सांगा की गेले अनेक वर्ष आपण निवडणुका बघतो, या निवडणुकांमध्ये यादी प्रसिद्ध केल्या जाते आणि प्रत्येक राजकीय पक्षाने BLO नेमलेला असतो। त्यांच्या BLOने ही यादी तपासायची असती, कोणाचं नाव ॲड झालं, कोणाचं नाव कमी केलं, कारण ते राजकीय पक्षाची BLO आहे। त्यांनी आपल्या नेत्याकडे शिकायत केली पाहिजे, निवडणूक आयोगाकडे शिकायत केली पाहिजे। इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या एकाही BLOने अशा प्रकारची शिकायत केलेली नाही। त्यानंतर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ती यादी फायनल झाली। आता यादी जर फायनल झाली, त्यानंतर त्याच यादीवर निवडणूक झाली। निवडणूक प्रक्रिया चालू असताना कुठल्या बूथ एजंटनीसुद्धा निवडणूक प्रक्रिया चालू असताना ऑब्जेक्शन घेतलं नाही। निवडणूक संपेपर्यंत आणि निकाल लागेपर्यंत कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं गेलं नाही। पण जेव्हा यांच्या पदरामध्ये हार पडली त्यावेळेस त्यांना ते सहन होईना, त्यांना ते पचेना आणि त्यामुळं आमचे मतं चोरले, EVMमध्ये घोटाळा झाला, असं त्यांनी जनतेपुढं गैरसमज पसरवून लावला। आणि आपल्यासोबत जे कार्यकर्ते जातात त्यांच्या जर असं लक्षात आलं की आपल्या पक्षाची ताकद कमी झाली तर ते कार्यकर्ते आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून त्यांनी अशा प्रकारची स्टंटबाजी सुरू केली। मला असं वाटतं त्यांचे आरोप निराधार आहे। मोर्चे काढणं, लोकांमध्ये जाऊन लोकांना कन्फ्यूज करणं, पण या राज्यातले आणि या देशातले लोक सुज्ञ इंडिया आघाडीच्या यांच्या भ्रामकपणाला बळी पडणार नाही। सुप्रिया सुळेसुद्धा असं म्हणतात की माझ्या मतदारसंघामध्ये लोकसभा टू विधानसभा या कार्यकाळामध्ये कालावधीमध्ये 1,60,000 मतं जी आहेत ती वाढलेली आहे। त्यानंतर अमरावतीचे खासदार जे आहेत ते बळवंत वानखेडे त्यांनीसुद्धा असं सांगितलं आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघातसुद्धा मतांची चोरी, मतं वाढणं आणि मतं कमी होणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे। मतं काही ठिकाणी कमी पण झाले, मतं काही ठिकाणी वाढलेसुद्धा, पण त्या मतदारावर जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर निवडणूक आयोगानं स्पष्टपणानं यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या ऑब्जेक्शनला जो वेळ दिलेला असतो त्या वेळेच्या ते ऑब्जेक्शन त्यांनी घ्यायला पाहिजे। त्या काळात ऑब्जेक्शन न घेता हार झाल्यावर ऑब्जेक्शन घेणं म्हणजे हार मान्य न केल्यासारखं आहे। आम्ही लोकसभेत हारलो, आम्ही हार मान्य केली, खरं तर विधानसभेत ते हारले, त्यांनी हार मान्य करायला पाहिजे होती, पण हार त्यांच्या पचनी पडेना। त्यामुळं सुप्रिया सुळे असो की अमरावतीचे खासदार असो की अन्य कोणी असो, या लोकांना हार पचत नाही एवढी मात्र गोष्ट खरी आहे। राज्यभरात आज ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आंदोलन केलं जातं आहे। गेल्या काही दिवसामध्ये जे काही प्रकार आणि कारनामे उघड आले होते मंत्र्यांचे, त्या कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे। त्यामध्ये संजय शिरसाट असेल, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांच्यासारखे हे जे काही मंत्री आहेत त्यांचे राजीनामे राज्य सरकारने घ्यावे, यासाठी आज राज्यभरात ठाकरे गटाचं आंदोलन। असं आहे, कुठल्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला, कुठल्या मंत्र्यानं भ्रष्टाचार नाही केला, मला असं वाटतं की हे पाहण्याचं काम आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आहे आणि आमचे मुख्यमंत्री सक्षम आहे। जर विरोधकांनी अशा प्रकारचे काही ठोस पुरावे उपलब्ध करून दिले आणि खरंच त्यात जर तथ्य असलं तर आमचे मुख्यमंत्री हा निर्णय घ्यायला सक्षम आहे। संजय राऊतांनी असं म्हटलं की निवडणूक आयोग जे आहे ते आता दुतोंडी गांडूळ असल्याची टीका त्यांनी केली। त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली असं वाटतंय का तुम्हाला?
त्यांनी सुप्रीम कोर्टावरसुद्धा टीका केली, त्यांनी हायकोर्टावरसुद्धा टीका केली, त्यांनी CBIवर टीका केली, त्यांनी EDवर टीका केली. त्यांचा भरोसा लोकांवरही नाही आणि या संस्थांवर सुद्धा नाही आहे. आणि त्यामुळं संजय राऊताच्या टीकेला कोणी गांभीर्यानं घेत नाही. तुम्ही बी घ्या जाऊ नका. म्हणजे ते जे दावा करतायत त्यामध्ये काही दम नाही असं म्हणायचं. चुकीचा दावा आहे. 20-25 दिवसापासून जगदीप धनखड हे कुठं आहेत, गायब आहेत, त्यांचा ठाव ठिकाणा नाही असा सवाल जो आहे तो संजय राऊतांनी पत्राद्वारे अमित शहांना विचारला आहे. काय म्हणाल तुम्ही? संजय राऊताच्या आवाक्यातल्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. आवाक्याबाहेरचं बोलणं आणि त्याला आमच्यासारख्यांना उत्तर देणं चुकीचं आहे. तुम लढो हम कपडे सांभाळते असा नेता मी नाही असं एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरती टीका केली. हे बघा, ते आता रोजचं आहे, त्याच्यावर काय उत्तर द्यायची गरज नाही. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, राजू. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.